नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या राजकारणातील एक रहस्यमय व्यक्ती ज्याचं नाव आहे मोहसिन हाजी हैदर। पण या व्यक्तीची सरकारी कागदपत्रांवर वेगवेगळी नावं आहेत। एकच माणूस तीन ओळखी, मोहसिन हाजी हैदर, मोइनुद्दीन कुट्टी की मोहसिन अमानुल्ला खान। याचं खरं नाव काय? सगळ्यात मोठा प्रश्न, ज्याचं खरं नाव ठरत नाही तो माणूस मुंबईच्या राजकारणात कसा? आणि त्याहून मोठा प्रश्न, आधी समाजवादी पक्षाचा गटनेता आणि 2007 मध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नगरसेवक, हा गृहस्थ पाकिस्तानात जाऊन आलेला आहे, ते पण वेगळ्याच नावानं। मुंबईकरांची सुरक्षा बाजूला सारून उद्धव ठाकरे कोणत्या हितासाठी अशा व्यक्तींना पक्षात घेतात? जो माणूस पाकिस्तान दौऱ्यावर जातो त्याला मुंबई महापालिकेत स्थान द्यायचं, हा निर्णय कुणाच्या दबावाखाली घेतला? उद्धव ठाकरे जिथे एका व्यक्तीच्या खऱ्या नावावरच प्रश्नचिन्ह आहे, त्यालाच खांद्यावर बसवून नेता बनवणं, ही आहे का तुमच्या राजकारणाची व्याख्या? उद्धवजी, महाराष्ट्र तुम्हाला विचारतोय, देशाच्या सुरक्षेपेक्षा तुम्हाला मतांचं गणित जास्त महत्वाचं का? उद्धवजी, देशाला आणि मुंबईकरांना सांगा, मोहसिन हाजी हैदर कोण आहे? तीन नावांच्या मागचं खरं रहस्य काय आहे आणि पाकिस्तान कनेक्शनचं सत्य काय आहे?